आता संपूर्ण इतिहास घडलाय. आज खेळची सदर दिशा 14 वर्षानंतर पूर्ण एक हात आपल्याकडे आलेली आहे. ही तुमच्या विकासकामांची कामाला काय प्रतिक्रिया आहे? नाही, आज एकाच गोष्टीचा आनंद आहे. जवळपास 14 वर्षानंतर खेड नगर परिषदेवरती शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलेला आहे. आणि फक्त भगवा झेंडा नाही तर महायुतीच्या मार्फत 21-0 सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे खेड नगर परिषदेमधील जनतेने निवडून दिलेले आहेत. मी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. त्यांनी दाखवलेला शिवसेनेवरचा हा विश्वास नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये विकास कामातून आम्ही सार्थ करून दाखवू. रामदासबाईंची दूरदृष्टी, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत, विशेष म्हणजे सर्व शिवसैनिकांची मेहनत. आज 17 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. 3 नगरसेवक हे महायुतीचे निवडून आलेले आहेत. नगराध्यक्ष या शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. 14 वर्षानंतर सामान्य रामदासबाई ज्या वेळेला खेड मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्यावेळेला 100% शिवसेनेच्या बाजूने निकाल लागायचा, युतीच्या बाजूने निकाल लागायचा. त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा खेडमध्ये होताना पाहायला मिळते. याच्यानं एकच सिद्ध होतं, खेड हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आजही आहे आणि उद्याही राहील. किंबहुना कोकणामध्ये जो काही विजय प्राप्त होतोय पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांची नांदी आहे. शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती शिवसैनिकांनी आणि जनतेने, कोकणी जनतेचा दाखवलेला विश्वास आहे. मी हेच म्हणेन, येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांची विजयाची नांदी ही कोकणात सुरू झालेली आहे आणि त्याचा पुनरावृत्ती नक्कीच मुंबईच्या विजयामध्ये आपल्याला दिसेल. खेड नाही तर दापोली आणि चिपळूणमध्ये पण शिवसेनेचा भगवा फडकताना पाहायला मिळतोय, त्यावर काय प्रतिक्रिया आहे? रत्नागिरी जिल्ह्यामधील खेड असेल, चिपळूण असेल, रत्नागिरी असेल, हे शिवसेनेचे बालेकिल्ले पुन्हा एकदा शिवसेनेनं काबीज केलेले आहेत. मी सर्व विजय उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील जनतेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की होय, कोकण आणि शिवसेना हे जे समीकरण आहे कधीही तुटणार नाही. वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना चालणारा शिवसैनिक जो कोकणामधला आहे, जो मुंबईत आहे, येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील नक्कीच ह्याची पुनरावृत्ती करून दाखवेल.